काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 5 वाजेपर्यंत प्रचार होता. प्रत्येक उमेदवाराने आपल्या मोठमोठ्या रॅल्या काढल्या होत्या. नगरसेवक बनायला चाललेले हे उमेदवार आपल्या बेजबाबदारीचं वर्तन घडवत होते. नगरसेवक कसा नसावा याचं पूर्ण दर्शन काल घडलं. नगरसेवकाचं काम असतं कचरा साफ करणं, ध्वनी प्रदूषण रोखणं, वायू प्रदूषण रोखणं. परंतु ज्यांना नगरसेवक बनायचं आहे ते पूर्णपणे बेजबाबदारीने वागत होते. ज्या ज्या ठिकाणी यांच्या रॅल्या गेल्या त्या ठिकाणी यांनी फटाके फोडले. फटाक्याचा कचरा तिकडेच पडला. त्या फटाक्यांचा जो दणदणाट होता तो सगळ्यांच्या कानाला त्रास देत होता. अरे तुम्ही एवढे बेजबाबदार असेल तर तुम्ही नगरसेवक बनण्याच्या लायकीचे आहात का? रॅल्यामध्ये 1000च्या वर स्कूटर रॅली, बाईक रॅली. अरे रॅल्या काढल्या तर ठीक आहे, घोषणा द्या वगैरे ठीक, पण त्या सायलेन्सर काढून त्या स्कूटरचा दणदणाट, जाणून बुजून त्याचा भुर्र आवाज आणि दणदणाट एवढा त्रास होत होता की 6व्या मजल्यावर मला त्रास होत होता. मग विचार करा, बिल्डिंगमध्ये सगळं पॅक असताना त्रास होतो तर झोपडपट्टीमध्ये काय असेल? झोपडपट्टीची माणसं गरीब बिचारी विरोध पण करू शकत नाही आहे. त्यांच्या घरामध्ये कोणी पेशंट असेल नसेल, लहान मुलं जनावरं घाबरून सैरावैरा पळतात. एवढा दणदणाट. अरे तुमचं काम आहे ध्वनी प्रदूषण रोखणं, उलट तुम्ही ध्वनी प्रदूषण करत होता. तुमच्या संपत्तीचं ओंगळ प्रदर्शन होतं. वायू प्रदूषण किती, त्या स्कूटरमुळे जो धूर पसरत होता त्याचं काय? आधीच मुंबईची हवा खराब, त्याच्यामध्ये तुमच्या 1000 स्कूटर धूर सोडतायत. त्याने अवस्था किती लोकांची वाईट आहे. आणखीन ते ट्रॅफिक जॅमचं काय? त्या ट्रॅफिक जाममध्ये लोक वेळेवर कामाला पोहोचत नव्हती. बसेस रस्त्यामध्ये अडकून पडल्या, रिक्षा अडकून पडल्या, टॅक्सी अडकून पडल्या. लोक कामाला वेळेवर पोहोचत नव्हती किंवा दुसरीकडे पोहोचत नव्हती. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स अडकून पडल्या होत्या. या फक्त तुमच्यामुळे, तुमच्या शो शायनिंगमुळे. यासाठी नगरसेवक बनायचं असतं तुम्हाला. तुम्ही जर बेजबाबदार असाल तर तुम्हाला मतं का द्यायची आम्ही अशा बेजबाबदार लोकांना?